चिन्मय कृष्णदास यांच्या सुटकेसाठी तसंच बांगलादेशी हिंदूंच्या रक्षणासाठी भारत सरकारने हस्तक्षेप करावा अशी मागणी सोलापुरातील मुख आंदोलनात हिंदू जनजागृती समितीने केली आहे। बांगलादेशातील हिंदू अल्पसंख्याकांच्या रक्षणासाठी कायदेशीर मार्गाने आंदोलन करणाऱ्या बांगलादेशातील इस्कॉनचे प्रमुख स्वामी चिन्मय कृष्णदास ब्रह्मचारी यांना देशद्रोहाच्या आरोपाखाली अन्याय्य अटक करण्यात आली आहे। ही अटक म्हणजे हिंदू अल्पसंख्याकांचे हक्क दडपण्याचा आणखी एक प्रकार आहे। याचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो। भारत सरकारनं तातडीनं पावलं उचलून चिन्मय कृष्णदास ब्रह्मचारी यांची विनाअट सुटका व्हावी आणि हिंदू अल्पसंख्याकांच्या संरक्षणासाठी तेथील सरकारला भाग पाडावं। भारतानं बांगलादेशशी असलेले सर्व संबंध तोडावेत आणि प्रसंगी सैनिकी कारवाई करण्यास मागं पुढं पाहू नये। या मागण्यांसाठी हिंदू जनजागृती समितीच्या वतीनं सोलापुरात टिळक चौकात मूक आंदोलन करण्यात आलं। यात धर्मप्रेमींनी हातात हस्तफलक धरून प्रबोधन आणि जागृती केली। या आंदोलनात हिंदू जनजागृती समितीचे दत्तात्रय पिसे, किशोर कुमार जगताप, विनोद रसाळ, धनंजय बोकडे, संतोष पाटणे यांच्यासह अक्कलकोट, तुळजापूर, सांगोला येथील हिंदू जनजागृती समितीचे कार्यकर्ते सहभागी झाले होते। बांगलादेशमधील हिंदूंवर जे अन्याय अत्याचार सुरू आहेत त्यामध्ये भारत सरकारने हस्तक्षेप करावा या मागणीसाठी आजचे हे मुख आंदोलन या ठिकाणी सुरू आहे। बांगलादेशमधील इस्कॉनचे प्रमुख प्रभू चिन्मय कृष्णदास यांच्यावर जे अन्याय अटक झालेली आहे तर त्यांना बांगलादेश शासनाने विनाअट त्याची सुटका करावी। भारत शासनाने बांगलादेश सोबत असलेले सर्व प्रकारचे संबंध तोडून टाकावेत आणि प्रसंगी गरज पडली तर सैनिकी कारवाई करावी या मागणीसाठी आज या ठिकाणी आम्ही मुक आंदोलन करत आहोत। बांगलादेशामध्ये जे हिंदू लोकांना जे अत्याचार चालला आहे त्या सरकारने, केंद्र सरकारने, महाराष्ट्र सरकारने किंवा अन्य कुठल्याच सरकारने असू दे त्यांनी आपल्या हिंदुत्वाच्या नात्याखाली काळजी घ्यायला महत्त्व आहे। कारण का एक टाइम बांगलादेश आपला जे घटक होता, इंदिरा गांधीने त्या बांगलादेशाला संरक्षण दिलं, पण त्या लोकांनी परत पलटवार करून हिंदू लोकांची हत्या करायले, अन्याय करायले। त्यामुळे सरकारने लक्ष देणं महत्त्वाचं आहे आणि हिंदू एकत्र येणं, हिंदू जागृत होणं महत्त्वाचं आहे। काळाची गरज